नमस्कार मित्रांनो, जय हिंद मित्रांनो. आज तुम्हाला माहितीच आहे काय आहे आणि ऑन ड्युटी बघा आमचे सहकारी कोजागिरी म्हणवतोय आम्ही सर्वजण. तर या कोजागिरीचं दूध प्यायला तुम्ही बघू शकता. कोण कोण ऑन ड्युटी कोजागिरी सेलिब्रेशन करतंय ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. कसं आहे बघा, आपल्याला सुट्टी नाही आहे बरोबर, आणि ज्यांची ड्युटी आहे समजा नाईटला, तर प्रत्येक आस्थापनामध्ये तर अवेलेबल नसतं ऑफिस, म्हणजे देत नाही. पण आपल्याला दरवर्षीप्रमाणे आता आपण जसं की लहान असताना आपले आईवडील आपल्याला कोजागिरी साजरी करायचो आणि आई तर देत होते. पण आता आपली जबाबदारी आहे आणि आपण ड्युटीवर असल्या कारणास्तव म्हणजे जे आपले बोलतो ना की हिंदू सणांचे एक कोजागिरी आहे, तर तो कसा एक म्हणजे केला पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण ऑन ड्युटी करतो इथं. तर व्हिडिओ म्हणजे असाच बनवला की बघा मित्रांनो, ड्युटी म्हणजे कर्तव्यावर बजावत असताना ऑन ड्युटी आपण म्हणजे एक करू शकतो. कारण की एक थोडं ऑफिस एक काहीतरी थोडं पाहिजे मित्रांनो, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर जस्ट तुम्ही पण बनवा पुढच्या वर्षी. यावर्षी कोणाला शक्य झालं नसेल ठीक आहे, पण पुढच्या वर्षी नक्की सर्वांनी कोजागिरी पौर्णिमा असो किंवा दिवाळी, दसरा. बघा आता दसरा पण गेला तर बरेच जण आपले वर्दीची पूजा किंवा मग आपलं चेकिंग करतो आपण, जे आपलं दिलेलं आहे आपल्याला सोबत काठी वगैरे सर्व. तर ते पूजा आपण करतो. तसंच कोजागिरी पण सर्व सुरक्षा रक्षकांनी म्हणजे ज्या ज्या आस्थापनामध्ये शक्य होत असेल तिथं कोजागिरी मनवायला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर पोलीस डिपार्टमेंट असो किंवा आर्मी फोर्स असो, BSF असो, CISF असो, प्रत्येक जे फोर्स आहेत त्या फोर्समध्ये तर कोजागिरी 100% करतच असतील. पण आपण करतोय. मागच्या वर्षी पण मित्रांनो केला होता आपण आणि त्याचे फोटो आपण शेअर केले होते. पण आता आपलं यूट्यूब चॅनल असल्यामुळे आपण या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकणार आहेत. तर आमचे सहकारी येत आहेत हे बघा इकडं. या तडवी साहेब, हे आमचे मेंटेनन्स डिपार्टमेंटचे सुनील दळवी यांना पण आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे सहकारी आले तडवी साहेब, हे आपले धनवडे साहेब, आणि मला तर तुम्ही ओळखताच मित्रांनो. तर हे असं आमचा कोजागिरी ऑन ड्युटी. या दूध प्यायला बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.